मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे। आज जर चुकलात कायमचे मुकलात म्हणून समजा। आज जर तुमच्या हातात ही शहरं गेली, त्यांच्या हातामध्ये गेली, उद्या राजानं मारलं आणि पावसानं झोडलं, तक्रार कोणाकडे करायची? आज इतर राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत, माझं त्यांनाही आव्हान आहे, सोडा ते सगळं, या मराठी माणसासाठी एक व्हा, या मुंबईसाठी एक व्हा, या महाराष्ट्रासाठी एक व्हा। गुजराती भाव चलेंगे या देवा भाव चलेंगे? देखो, मुंबई के विकास की भारतीय जनता पार्टी को कोई पड़ी नहीं है। उनका इंटरेस्ट जो है ये मुंबई के जमीन के ऊपर है। आपने देखा होगा पूरी मुंबई जिस प्रकार से अदानी को दी है, उस प्रकार से आने वाले समय में मुंबई महानगर पालिका में सत्ता लाकर मुंबई की और जमीन जो है वो उनके गुजराती जितने बिल्डर्स हैं उनको कैसे दी जाए, इसका ये षड्यंत्र कर रहे हैं। और इस षड्यंत्र के खिलाफ मुंबई को बचाने के लिए दो ठाकरे बंधु इकट्ठा आए हैं और इन ठाकरे बंधु को सपोर्ट करने के लिए मुंबई का जो कर्जा हमारे ऊपर है वो चुकाने के लिए आज हम सब लोग ठाकरे बंधु के साथ में है। आज हम राज ठाकरे साहब की महाराष्ट्र नवनिर्माण सेना पार्टी की तरफ से इलेक्शन लड़ रहे हैं। मेरे भाई सतीश खटके ये उद्धव साहब के कार्यकर्ता है। जैसे दो भाई उधर इकट्ठा हुए हैं मुंबई बचाने के लिए, वैसे ये दो भाई धारावी बचाने के लिए अभी इकट्ठा हुए हैं। और आने वाले समय में हम दिखा देंगे सब लोग को कि जो लोग धारावी की जमीन के ऊपर कब्जा करने के लिए, जैसे आपने कहा, भारी उम्मीदवार आ रहे हैं। शेवाली साहब ने अपने भाभी को यहाँ पे भेजा है, बीजेपी से रविराजा यहाँ पे आया है, और न जाने और कौन से उम्मीदवार आए, रात शाम तक आज अपनी यादी पता चल जाएगा। लेकिन मैं सभी धारावीकरों को आश्वस्त करना चाहता हूँ और सबसे विनती करना चाहता हूँ कि हम मुंबई का हमारे ऊपर कर्जा है, क्योंकि हम जब गाँव से आए थे तो ये मुंबई ने हमको सहारा दिया है, और इस मुंबई को बचाने के लिए इन ठाकरे बंधु की ठाकरे भाइयों की लड़ाई में सभी मुंबईकरों में साथ देना चाहिए। भले वो मुस्लिम हो, यूपी वाला हो, बिहार का हो, कोई भी प्रांत का हो। हमारी लड़ाई मुंबई बचाने की है और इस मुंबई बचाने की लड़ाई में ठाकरे बंधु साथ में है और हम सबको उनको साथ देना चाहिए। मग आता विचारतो मी, जर आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या बीएमसी एस्टेट प्रॉपर्टीवर गिरणी कामगार, पोलीस कर्मचारी, शासकीय कर्मचारी, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी तुम्हाला परवडणारी घरं बांधायची असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर आपल्या मुंबईमध्ये जसं उद्धव साहेबांनी 500 स्क्वेअर फुटापर्यंतचा प्रॉपर्टी टॅक्स माफ केला, 700 स्क्वेअर फुटापर्यंत माफ करून घ्यायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 100 युनिट पर्यंत वीज मोफत पाहिजे असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? आपल्या बीएसटीच्या बस ह्या 10,000 पर्यंत न्यायच्या असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार? मोफत बस महिलांसाठी सुरू करायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? बसचं भाडं रद्द करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? भाडेवाढ रद्द करायची असेल तर कोणाला मतदान करणार? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जर तुम्हाला सर्वात मोठी लायब्ररी बांधायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? लहान मुलांसाठी पाळणा घरं बांधायची असतील तर कोणाला मतदान करणार? मुंबईत चांगले रस्ते पाहिजे असतील तर कोणाला मतदान करणार? मुंबईत शुद्ध पाणीसाठी डिसॅलिनेशनचा प्लांट बनवायचा असेल तर कोणाला मतदान करणार? मोकळी मैदानाचं मोकळीच ठेवायची असतील आणि बिल्डरांच्या घशात नसतील टाकायची तर कोणाला मतदान करणार? जर आज आपल्याला या मुंबईमध्ये चांगलं कॅन्सरचं हॉस्पिटल बांधायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जे हॉस्पिटल भाजपला प्रायव्हेटाईज करायचे आहेत ते प्रायव्हेटाईज करून येतात, 5 अजून मेडिकल कॉलेजेस बनवायचे असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार? महानगरपालिकेमध्ये जसे आपल्या 10वी पर्यंत शाळा आहेत, 12वी पर्यंत ज्युनियर कॉलेज करून घ्यायचे असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? घरकाम करणाऱ्या महिलांसाठी नोंदणीकृत करून 1,500 रुपये सन्मान निधी म्हणून आपल्याला द्यायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? कोळी महिन्याला सन्मान निधी द्यायचा असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? ही मुंबई जर वाचवायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? तुमची ओळख जर जातपात धर्मपंथ न पाहता जर मुंबईकर असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर तुम्हाला राजसाहेबांना मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर तुम्हाला आपल्या मुंबईला जिंकवायचं असेल आणि दिल्ली समोर ताठ मानेने उभे करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? पवारसाहेबांना मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? तुमच्या आमच्या मुंबईसाठी तुम्हाला मतदान करायचं असेल तर कोणाला मतदान करणार? आपल्या भविष्यासाठी मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? आपल्या भवितव्यासाठी करायचं असेल मतदान तर कोणाला मतदान करणार? आपला वचननामा वचनपूर्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? मशाल, इंजिन आणि तुतारी हेच सगळीकडे